नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ, कर्तव्यदक्ष फाउंडेशन व दक्ष न्यूज यांच्या वतीने कार्य सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला। यंदाचे हे 28वे वर्ष होते। सालाबाद प्रमाणे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांतील 28 पत्रकार तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या 13 व्यक्तींचा गौरव करण्यात आला। हा कार्यक्रम शनिवार 18 जानेवारी 2025 रोजी सातपूर येथील नाईस सभागृहात पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, दैनिक पुढारीचे संपादक मिलिंद सदगुरे, श्रीराम शक्तीपीठाचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस दिनेश ठोंबरे, कुमार कडलक, श्रद्धा दुसाने, आशा पाटील व संगीता गायकवाड, सुनील परदेशी, करणसिंग बावरी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। संपादन क्षेत्रात तब्बल 55 वर्षांचा प्रदीर्घ व सर्वसमावेशक योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार किशोर फडे मामा यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले। प्रिंट मीडियामधील उल्लेखनीय योगदानाबद्दल कार्य सन्मान पुरस्कार देऊन पत्रकार रामभाऊ आवारे, सतीश परदेशी, सुधीर पेटकर, दैनिक नवराष्ट्र, रवींद्र केडिया, दैनिक देशदूत, वसंत आव्हाड, दैनिक पुण्यनगरी, मनोज घोणे, दैनिक दिव्य मराठी, गोकुळ सोनवणे, दैनिक लोकमत, सतीश निकुंभ, दैनिक सकाळ, सागर आनंद, दैनिक पुढारी, नामदेव पवार, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, मच्छिंद्र बोरसे, दैनिक आपला महानगर, अश्विनी पांडे, दैनिक गावकरी, चंद्रशेखर गोसावी, दैनिक हमारा महानगर, दिनेश जाधव, दैनिक लोकनामा, मुकुंद वाविस्कर, दैनिक भ्रमर, संजय परदेशी, नाशिक खबर, योगेश रोकडे, दैनिक लोकमंथन, भैयासाहेब कटारे, दैनिक महासागर यांच्यासोबत इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातून उत्कृष्ट कार्य करणारे पत्रकार संतोष लचके, नाशिक लोकशाही न्यूज, दिनेश पगारे, दक्ष न्यूज, रश्मी मारवाडी, आपली दुनियादारी, ज्ञानेश्वर आंधळे, नाईन न्यूज, अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, अभिषेक टाकाटे, NCN न्यूज, अविनाश पाटील, दक्ष पोलीस न्यूज, ज्ञानेश्वर तुपसुंदर, DKD न्यूज, अनिल केदारे, भारत माझा न्यूज यांचा सन्मान करण्यात आला। तसेच सामाजिक योगदानाबद्दल नलिनी मधुकर कड, पोलीस अंमलदार रोशनी अशोक भामरे व जयंत धनाजी जाधव, PI रणजित नलावडे, दिनेश पाटील, डॉक्टर सौ ज्योतिष शिंदे केदारे, अश्विनी देवरे मॅडम, गजानन माधव देवचके, सुहासिनी घोडके, राजेश रत्नपारखी व शैलेश पंडित, सौ मीनाक्षी जगदाळे, रीना गजरमल यांचा सन्मान करण्यात आला। पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष पंकज पाटील, सुनीता पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, संघटक भैयासाहेब कटारे, सहसंघटक दिनेश पगारे, समन्वयक विश्वास लचके यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्यांनी अधिक परिश्रम घेतले। आपल्याला माहिती आहे की नाशिक शहर हे जसं निसर्गाने सुंदर आहे, तिथे झाडांची संख्या खूप जास्त आहे, तिथलं वातावरण खूप छान आहे, आजूबाजूचा परिसरही तितकाच सुंदर आहे, तसंच त्याचबरोबर नाशिक शहरात राहणारी जी सर्व मंडळी आहे ती मंडळी ही त्यापेक्षाही जास्त सुंदर आहे। की आपण आपल्या लेखणीतून प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करत असतो व आमची जी वरची कोर कमिटी आहे जिल्ह्याची ती नावं सदस्य करत असते। त्यांच्याकडनं जे बातम्या आलेल्या असतात त्याच्यावरनं येथे त्यांची निवड केली जाते। आमच्या स्तरावरती निवड होत नाही, त्यामुळे खूप पत्रकारांचे मन दुखतात की आम्हाला पुरस्कार मिळाला नाही, परंतु एक व्यक्ती एक वर्ष असाच आमचं नियम आहे। त्यामुळे दरवर्षी आम्ही रिपीट करत नाही, पुढच्या वर्षी या वर्षी तुमचा नंबर नाही आला किंवा तुम्हाला पारितोषिक पुरस्कार नाही मिळाला, परंतु आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू की तुमचा पुरस्कार कसा होईल। या पुरस्कार सोहळ्यात कर्तव्यदक्ष फाउंडेशन व KPM फाउंडेशन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले।
यासोबत गणेशोत्सव, घरगुती आरास स्पर्धा, 2024 बक्षीस वितरण समारंभ व कर्तव्यदक्ष फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन सोहळा थाटामाटात संपन्न झाला। या भव्य दिव्य कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने नाशिककरांनी उपस्थिती लावली। नाशिक टुडे न्यूज, नाशिक।